नमस्कार मित्रांनो, नवोदय स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बुद्धिमत्तेतील घनाकृती ठोकळे हा चॅप्टर पाहणार आहोत. मित्रांनो, या चॅप्टरवर मागील स्पर्धा परीक्षेमध्ये विविध प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. साधारणपणे निश्चित मोजमापाच्या घनाकृती ठोकळ्याच्या बाह्यपृष्ठांना म्हणजे बाहेरील भागांना रंग दिला व त्याचे समान आकाराचे लहान ठोकळे बनविल्यास तो मूळ ठोकळा किती वेळा कापावा लागेल? किंवा एका पृष्ठावर रंग असणारे किती ठोकळे आहेत? 2 भागाच्या पृष्ठावर रंग असणारे किती ठोकळे आहेत? 3 पृष्ठावर रंग असणारे किती ठोकळे आहेत? किंवा कोरे रंग म्हणजेच कोरे शिल्लक ठोकळे किती आहेत? अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आपण काल्पनिक पद्धतीचा विचार न करता काही सूत्राचा उपयोग करून आपण या घटकामध्ये सॉल्व्ह करणार आहोत. तर या घटकामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक ठोकळा आहे, घनाकृती ठोकळा आणि 3 बाजूंना रंग म्हणजेच घनाकृती ठोकळ्याला एकूण किती पृष्ठभाग असतात? बघा या ठिकाणी हा 1, हा 1, 2, 3, 4 दिसणारे 4 ह्याच्या पाठीमागचे ह्याच्या ऑपोजिट साईडच्या पाठीमागचा एक 5 हा खालचा 6 आणि हा याच्या पाठीमागचा 6 म्हणजे एकूण घनाकृती ठोकळ्याला किती पृष्ठभाग असतात? 6 पृष्ठभाग असतात. त्यानंतर घनाकृती ठोकळ्याला एकूण किती कॉर्नर असतात? बघा या ठिकाणी कॉर्नर किती असतात? हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि त्याच्या पाठीमागील 8 म्हणजे घनाकृती ठोकळ्याला एकूण कोपरे किती असतात? तर 8 असतात. क्लिअर आहे या ठिकाणी? तर या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारला जातो? तर या घनाकृती हा समान आकाराचा ठोकळा आहे आणि याची बाजू हा 3 आहे. लांबी 3, रुंदी 3 आणि उंची 3 म्हणजे हा कोणता ठोकळा आहे? समान ठोकळा आहे. तर या समान ठोकळ्यामध्ये प्रश्न असा विचारला जातो, की 3 कोपऱ्यांना 3 पृष्ठभागांना रंग असणारे किती ठोकळे आहेत? आता मित्रांनो या ठिकाणी बघा, हा एक कोपरा आहे आणि 3 बाजू फक्त कोपऱ्यालाच येतो. हा 1, हा 2 आणि हा 3 म्हणजे साहजिकच आहे. हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि ह्याच्या खालील 8 म्हणजे 8 कोपऱ्यांना नेहमी 3 पृष्ठभागाला रंग असतो. हा लक्षात घ्यायचा. त्यानंतर 2 भागांना किंवा 2 पृष्ठभागांना रंग असणारी एकूण ठोकळे किती? आता 2 भाग. क्लिअर आहे? आता हा एक भाग आहे. या ठिकाणी हा 3 भाग आहे आणि हा 2 भाग आहे. 1 बरोबर? हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, हा 7 अशा प्रकारे आपण 2-2 भागांना एकूण किती ठोकळे आहेत, असं आपण छोटी आकृती असल्यामुळे आपण सांगू शकतो. काल्पनिक सांगू शकतो. पण आपल्याला काय करायचं की ठोकळ्यावर एकूण किती ठोकळे आहेत, पृष्ठभागांना रंग आहे, ते आपण सूत्रानुसार काढणार आहोत. आता त्यानंतर कोरे ठोकळे किती आहेत, असं विचारलं जातं. तर बघा मित्रांनो 6 पृष्ठभाग आहेत आणि या 6 पृष्ठभागावर 6 वेगवेगळे कलर आहेत. तर कोरा कसा असणार आहे? तर बघा या ठिकाणी आपण लक्ष जर केंद्रित केलं, या 6 ठोकळ्याच्या आतमध्ये एक ठोकळा असा आहे, की त्याच्या कोणत्याच बाजूला हा रंग लागलेला नाही. म्हणजेच तो कोरा आहे. आणि या समान ठोकळ्याला किती वेळेस काप द्यावा लागेल? म्हणजे असं किती वेळेस कापावं लागेल? अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला असतो. तर चला आपण डायरेक्ट प्रश्नाला कडे बघूया. बघा ठोकळ्याचे 2 प्रकार असतात. सर्व बाजूस समान असणारे ठोकळे. बघा या ठिकाणी समान बाजू असणारे ठोकळे म्हणजेच काय की याची लांबी 3, रुंदी 3 आणि उंची 3 म्हणजेच हा ठोकळा काय आहे? समान बाजू असणारा घनाकृती ठोकळा आहे. क्लिअर आहे या ठिकाणी? त्यानंतर ठोकळ्याचा दुसरा प्रकार सर्व बाजू असमान असणारा घनाकृती ठोकळा. बघा मित्रांनो, या ठिकाणी लांबी 3 रुंदी 3, लांबी 4 आणि उंची 5 या ठिकाणी हा ठोकळा कसा आहे? असमान आहे. बरोबर? अशा 2 प्रकारे समान आणि असमान ठोकळ्यावर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. तर चला आपण प्रश्नाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल, तर नवोदय स्कॉलरशिप समोरील सबस्क्राईब या बटनाला क्लिक करा.
जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळत राहतील. बघा या ठिकाणी प्रश्न अशा प्रकारे विचारला जातो. फक्त प्रश्नाचं रीडिंग करूया आणि लगेच प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न आहे 3 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाकृती ठोकळा 1 सेंटीमीटर आकाराचा घनाकृती ठोकळे बनवायचे आहे. बरोबर, म्हणजेच हा घनाकृती ठोकळा 3 सेंटीमीटर लांबी, रुंदी आणि उंची आहे. म्हणजेच हा घनाकृती ठोकळा काय आहे? समान आहे. क्लिअर आहे? समान असल्याबरोबर याच्यामध्ये असं प्रश्न विचारतात, एकूण ठोकळे किती तयार होतील? क्लिअर आहे? कापल्यानंतर तो रंगीत ठोकळा किती वेळा कापावा लागेल? हा ठोकळा कापावा किती वेळेस लागेल? त्यानंतर ज्याच्या 3 बाजू रंगीत आहेत, आपण डिस्कस केलं की हा 3 बाजू हेच कोपरे असतात. 3 बाजू रंगीत असणारे किती ठोकळे बनतील? त्याचबरोबर 2 बाजू रंगीत आहेत, म्हणजे 2 पृष्ठभाग रंगीत असणारे किती ठोकळे तयार होतील? मागे आपण डिस्कस केलो. क्लिअर? अशा प्रकारे. त्यानंतर 1 बाजू रंगीत असे किती ठोकळे होतील? क्लिअर आहे? त्यानंतर पूर्ण कोरे म्हणजे रंगहीन ठोकळे किती आहेत? अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर चला आपण प्रश्न पाहूया. बघा, समान ठोकळा जर असेल आणि आपल्याला विचारले एकूण ठोकळे किती काढायचे आहेत, तर या ठिकाणी सूत्र वापरायचं आहे. एकूण ठोकळे किती काढायचं असेल समान ठोकळ्याला, तर n घन, आणि असमान ठोकळ्याचा जर एकूण ठोकळे काढायचं असेल तर x, y, z म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची या तिघांचा गुणाकार. त्यानंतर किती वेळा कापावा? समान ठोकळ्याला आहे 3 कंसात n वजा 1, आणि असमान ठोकळ्यासाठी कंसात x अधिक y अधिक z वजा 3. त्याचबरोबर 3 बाजू रंगीत. आता ठोकळा कोणताही असो, तर ठोकळ्याचे कॉर्नर तर 3 जागी असतात, म्हणून रंगीत 3 बाजू रंगीत असणारे समान ठोकळ्यामध्ये देखील 8 असतात आणि असमान ठोकळ्यांना देखील 8च 3 बाजू असतात. त्यानंतर 2 बाजू रंगीत ठोकळे, तर 12 कंसात n वजा 2. n म्हणजेच काय की बाजू, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि असमान ठोकळ्यामध्ये 4 कंसात x अधिक y अधिक z वजा 6 कंस बंद. त्यानंतर 1 बाजू रंगीत ठोकळे असणारे एकूण किती ठोकळे समान ठोकळ्यामध्ये? तर 6 कंसात n वजा 2 कंस बंद कंसाचा वर्ग. परत बघूया, एक बाजू रंगीत ठोकळे असमान ठोकळ्यांसाठी काय आहे? 2 कंसात x वजा 2 y वजा 2 अधिक दुसऱ्या कंसात y वजा 2 कंस बंद दुसऱ्या कंसात z वजा 2 अधिक कंसात z वजा 2 कंस बंद दुसऱ्या कंसात x वजा 2 मोठा कंस. या ठिकाणी असमान ठोकळ्यासाठी हा सूत्र यूज करायचा आहे. त्यानंतर रंगीत ठोकळे समान ठोकळ्यासाठी काय करावं लागेल? n वजा 2 कंसाचा घन. या ठिकाणी आपल्याला स्लाइडमध्ये घन बनवता आलेलं नसल्यामुळं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की घन अशा प्रकारे द्यायचं आहे. त्यानंतर असमान ठोकळे कंसात x वजा 2 दुसऱ्या कंसात y वजा 2 कंस बंद तिसऱ्या कंसात z वजा 2. बघा मित्रांनो, हा तक्ता तुम्हाला तोंड पाठ करून घ्यायचा आहे, समान ठोकळा आणि असमान ठोकळा या दोन्हीसाठी. आणि प्रश्न जर आला तर या फक्त आणि फक्त 6 प्रश्नापैकीच येतो. एकूण ठोकळे किती, किती वेळा कापावा लागेल, 3 बाजू रंगीत ठोकळे किती, 2 बाजू किती, 1 बाजू किती आणि रंगीन ठोकळे किती, हेच प्रश्न असणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला हा सूत्राचा तक्ता तोंडपाठ करणे अतिशय आवश्यक आहे. तर चला मित्रांनो, या सूत्राचा यूज करून आपण काही उदाहरणे पाहणार आहोत. बघा, 3 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या रंगीत घनाकृती ठोकळापासून 1 सेंटीमीटर आकाराचे घनाकृती ठोकळे बनवायचे आहे. तर बघा, 3 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या म्हणजेच ही बाजू पण 3 सेंटीमीटर, ही बाजू पण 3 सेंटीमीटर आणि ही बाजू पण 3 सेंटीमीटर, म्हणजे तिन्ही पण बाजू सारख्या समान आहेत, म्हणून हा ठोकळा कोणता आहे? समान ठोकळा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय फॉलो करायचं आहे? हा सूत्र यूज करायचं आहे मित्रांनो. क्लिअर आहे? तर एकूण ठोकळे किती होतील? 3 सेंटीमीटरचा आहे, तर त्यासाठी आपण काय करावं? एकूण ठोकळे किती होतील असा प्रश्न विचारल्यानंतर एकूण ठोकळ्याचं सूत्र काय आहे? n घन. बरोबर? n म्हणजेच काय की ही बाजू आहे. क्लिअर? 3 घन. तर 3 घन किती होतो? 27. बरोबर? म्हणजेच
एकूण ठोकळे किती तयार होतील? 27 ठोकळे तयार होतील. तर चला दुसरा प्रश्न बघूया. तो रंगीत ठोकळा किती वेळा कापावा लागेल? तो किती वेळा कापावा लागेल यासाठी सूत्र काय होतं? 3 कंसात n वजा 1. क्लिअर? तर 3ला आपण या ठिकाणी 3 ठेवूया. n ची किंमत आहे 3 वजा 1. त्यानंतर 3 कंस सोडूया. 3 वजा 1 2 म्हणजे 3 दुणे 6. बरोबर? तो रंगीत ठोकळा किती वेळा कापावा लागेल? तर 6 वेळा कापावा लागेल. त्यानंतर तिसरा प्रश्न, पूर्ण कोरे रंगहीन शिल्लक ठोकळे किती? आता बघा या ठिकाणी पूर्ण कोरे रंगहीन ठोकळ्याचं सूत्र काय आहे? तर या ठिकाणी मी पुढे लिहितो. तर कंसामध्ये n वजा 2चा घन आहे. बरोबर? जेव्हा आपण रंगहीन ठोकळे म्हणजेच कोरे ठोकळे जेव्हा काढत असतो समान ठोकळ्याचा, तर कंसात n वजा 2 कंसाचा घन आहे. तर n ची किंमत किती आहे? 3 वजा 2 कंसाचा घन. बरोबर? या ठिकाणी 3 वजा 2 सोडल्यानंतर 1 1चा घन 1. म्हणजेच पूर्ण कोरे शिल्लक ठोकळे किती आहे? तर फक्त आणि फक्त 1 आहे. बघा तोच प्रश्न आहे. त्यामधील प्रश्न क्रमांक 4 पाहूया. बाजू तीच आहे 3 3 बाजू 3 बाजू आणि 3 बाजू. ओके. चौथा प्रश्न, एक बाजू रंगीत असे किती ठोकळे होतील? बघा या ठिकाणी एक बाजू रंगीत असेल तर त्या ठिकाणी सूत्र काय यूज करायला सांगितलं? 6 दुसऱ्या कंसामध्ये n वजा 2चा वर्ग. बरोबर? आता या ठिकाणी 6ला 6 ठेवूया. n ची किंमत 3 वजा 2 चा वर्ग. बरोबर? या ठिकाणी सॉल्व करून घेऊया. 6 3 वजा 2 म्हणजे 1 1चा वर्ग 1च म्हणून 1 6 1 6. म्हणजेच एक बाजू रंगीत असे किती ठोकळे मिळाले? तर फक्त आणि फक्त 6 मिळाले. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघूया. ज्याच्या 2 बाजू रंगीत आहेत असे किती ठोकळे होतील? ज्याच्या 2 बाजू रंगीत असतील तर समान आकाराचा जो ठोकळा आहे तर त्याचं सूत्र काय आहे की 12 कंसात n वजा 2. क्लिअर? आता या ठिकाणी 12 n ची किंमत 3 ठेवूया. 3 वजा 2 म्हणजे 12 गुणिले 1 म्हणजेच 12. म्हणजेच आपल्याला 2 बाजू रंगीत असे किती ठोकळे मिळाले? तर एकूण 12 ठोकळे मिळाले. परत प्रश्न क्रमांक 6 बघूया. ज्याच्या 3 बाजू रंगीत आहेत असे किती ठोकळे बनतील? ज्याच्या 3 बाजू रंगीत आहेत. आता 3 बाजू रंगीत असणारे समान ठोकळा आणि असमान ठोकळा किती असतात? तर डायरेक्ट आणि डायरेक्ट 8च असतात. क्लिअर आहे? बघा या ठिकाणी. आता या ठिकाणी आपण बघूया असमान ठोकळा. अशाही प्रकारचा जर प्रश्न विचारल्यास तुम्हाला त्या सूत्राचा यूज करून सॉल्व करता येईल. प्रश्न दुसरा, 4 सेंटीमीटर उंची, 5 सेंटीमीटर रुंदी आणि 6 सेंटीमीटर लांबी असणाऱ्या लाल ठोकळ्याचे एकूण आकाराचे छोटे घनाकृती ठोकळे किती बनवले आहे? बघा या ठिकाणी 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर अशा प्रकारचे जेव्हा दिलेलं असतं तर तो असमान ठोकळा होतो. जेव्हा असमान ठोकळा होतो तर आपणाला सर्वच्या सर्व असमान ठोकळ्याचे जे काही सूत्र दिलेले आहेत त्या सूत्राचा यूज करायचा आहे. बघा या ठिकाणी एकूण घनाकृती छोटे ठोकळे किती होतील? आता या ठिकाणी एकूण ठोकळे किती होतील असं जेव्हा विचारलं जाईल तर एकूण ठोकळ्यासाठीचं सूत्र काय आहे? x y z. x म्हणजेच काय? 4 गुणिले 5 गुणिले 6 म्हणजेच 4 पंचे 20 20 सख 120. म्हणजेच एकूण घनाकृती ठोकळे किती तयार होतील? तर 120 ठोकळे तयार होतील. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया. तो मूळ ठोकळा किती वेळा कापावा लागेल? आता तो मूळ ठोकळा किती वेळा कापावा लागेल? किती वेळा कापावा साठीचं सूत्र काय आहे की कंसामध्ये x अधिक y अधिक z वजा 3 कंस बंद. या ठिकाणी आपण किमती ठेवूया. 4 अधिक 5 अधिक 6 आणि हा वजा 3 कंस बंद. किती होईल? 4 आणि 5 9 9 आणि 6 15 15 वजा 3 12. म्हणजे तो मूळ ठोकळा किती वेळा कापावा लागेल?
तर 12 वेळा कापावा लागेल. त्यानंतर 3 बाजूला असलेले नवीन ठोकळे किती? तिन्ही बाजूला रंग असलेले नवीन ठोकळे किती होतील? आता 3 बाजूला रंग असलेले किती होतील? तर डायरेक्ट उत्तर येतं त्याचं 8च येतील. क्लिअर? समान ठोकळा असो किंवा असमान ठोकळा असो, जेव्हा त्याच्या 3 बाजूला विचारलेले असतात तर डायरेक्ट उत्तर हा 8च येत असते. बघा प्रश्न तोच आहे, त्यामधील सब प्रश्न आहे 4था. आता बघा या ठिकाणी 2 बाजू लाल असलेले नवीन ठोकळे किती? आता 2 बाजू लाल असलेले नवीन ठोकळ्यासाठीचं सूत्र काय आहे? बघा या ठिकाणी 4 ब्रॅकेटमध्ये x 4x अधिक y अधिक z वजा 6 बरोबर. या ठिकाणी किमती ठेवूया. 4 कंसामध्ये x ची किंमत 4 अधिक 5 अधिक 6 वजा 6 बरोबर. आता या ठिकाणी बघा 4 आणि 5 9 आणि 9 आणि 6 15 15 वजा 6 9 9 चोक 36. 4 आणि 9चा गुणाकार केला तर एकूण 36. म्हणजे एकूण ठोकळे किती तयार होतील? 36 ठोकळे तयार होतील. तर चला आपण दुसरा प्रश्न बघू. एक बाजू लाल असलेले नवीन ठोकळे किती तयार होतील? आता एक बाजूसाठीचं सूत्र काय आहे की 2 मोठ्या कंसात x वजा 2 दुसऱ्या कंसात y वजा 2 अधिक तिसऱ्या कंसात y वजा 2 आणि चौथ्या मध्ये आहे z वजा 2. बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला किमती ठेवायच्या आहेत. z वजा 2च्या नंतर अधिक z वजा 2 दुसऱ्या कंसात x वजा 2 कंस बंद आणि मोठा ब्रॅकेट. या ठिकाणी आपल्याला किमती जर ठेवल्या तर किमती ठेवल्यानंतर याचं उत्तर आपल्याला 52 मिळते. बघा एक बाजू लाल असलेले नवीन ठोकळे किती मिळतील? 52. क्लिअर आहे? त्यानंतर बघा पूर्ण कोरे ठोकळे किती आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारतात. तर पूर्ण कोरे ठोकळे विचारण्यासाठी मी या ठिकाणी वर मांडणी करतो. ब्रॅकेटमध्ये x वजा 2 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y वजा 2 आणि तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये z वजा 2. या ठिकाणी किमती ठेवूया. x वजा 2 x ची किंमत किती आहे? 4. आपण डायरेक्ट किमती घेऊया 2 बरोबर. y वजा 2 y किती आहे? 5. 5 मधून 2 गेले 3. या ठिकाणी 3 घेऊया. या ठिकाणी z किती आहे? 6. 6 मधून 2 गेले या ठिकाणी 4. बेत्रिक 6 आणि 6 चौक 24. क्लिअर आहे? म्हणून पूर्ण कोरे ठोकळे किती तयार होतील? तर 24 कोरे ठोकळे तयार होतील. तर मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब अवश्य करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ मिळत राहतील.